त्र्यंबकेश्वरमध्ये प्रभू श्रीरामांची भव्य शोभायात्रा, सकल हिंदू समाजाचे आयोजन। प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त संपूर्ण नगरीमध्ये घराघरांवर, दुकानांच्या दर्शनी भागावर भगवे ध्वज लावल्याने अवघी त्र्यंबक नगरी भगव्या रंगाने सजली होती। कुशावर्त तीर्थ चौकापासून सायंकाळी ठीक 7:30 वाजता शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला। सर्वात पुढे बालवारकरी लयबद्ध तालामध्ये भजन गात होते। त्यामागे पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत प्रभू श्रीरामांची मूर्ती ठेवण्यात आली होती। पालखीच्या दोन्ही बाजूंनी पेशवाई थाटाच्या आकर्षक इलेक्ट्रिक छत्र्या, त्यामागे बग्गीमध्ये प्रभू श्रीरामांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता। प्रभू श्रीरामांच्या पोशाखात समर्थकाने भ्राता लक्ष्मणाच्या भूमिकेत शिवांश उगले, सीतामातेच्या भूमिकेत गार्गी उगले, तर हनुमानाची भूमिका नितेश कदम या बाळगोपाळांनी साकारली होती। त्यामागे असंख्य रामभक्त सामील झाले होते। शेवटी एका ट्रॅक्टरवर प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली होती। या ट्रॅक्टरवर बुंदी ठेवून सर्वांना द्रोणमध्ये प्रसाद वाटण्यात येत होता। डीजेवर श्रीरामांचे गाणे वाजवण्यात येत होती। प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता। श्रीरामांच्या गीतांवर बालगोपाळांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला। कुशावर्त चौक, तेली गल्ली, पोस्ट गल्ली, लक्ष्मीनारायण चौक, पाचाळी, जोगळेकर वाडा, थेटेमंगल कार्यालयावरून श्री बल्लाळेश्वर मंदिर, बोहरपट्टी, मेन रोड मार्गे मिरवणूक कुशावर्त चौकामध्ये विसर्जित करण्यात आली। यानंतर येथे सामुदायिक हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले। यावेळी रामभक्त, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून प्रभूंचे स्वागत करण्यात आले। सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या उपक्रमातून सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्यात आले। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।